माजी पोलीस महासंचालकांची कसून चौकशी. राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यावर कथित खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा आणि खंडणीचा गुन्हा हा गुन्हा मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने दाखल केला. या प्रकरणाचा तपास पांडे यांना जबाब नोंदवणीसाठी बोलवण्यात आले होते. बुधवारी सुमारे 3.5 तास जबाब घेतल्यानंतर पांडे यांना सोडण्यात आले. मुंबई येथे व्यावसायिक संजय पुनिया वास्तव्यास आहे. मीरा भाईंदर मध्ये काही विकासकांनी ULCच्या सवलतीसाठी बनावट प्रमाणपत्रे मिळवली होती. या बनावट पत्राच्या आधारे विकासकांनी महापालिकेकडून परवानग्या घेऊन इमारतीचे बांधकाम केले व शासनाची आर्थिक फसवणूक केली होती असा आरोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. संजय पुनिया यांच्या विरोधात देखील हा गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा तपास 2021 मध्ये पुन्हा सुरू करून राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या प्रकरणात खोट्या पद्धतीने अडकवण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याचा आरोप पुनिया यांनी केला होता. तसेच शासनाचे खोटे पत्र तयार करून विशेष सरकारी वकील नेमण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता पांडे यांचा जबाब नोंदवला. सुमारे 3.5 तास त्यांचा जबाब नोंदवण्यात आला.